आता एक मोठी अपडेट हाती येते। सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे। सुजय विखे महायुतीचे उमेदवार आहेत आणि आता त्यांनी उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे। सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। सुजय विखे हे महायुतीचे उमेदवार आहेत। सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर येते। सुजय विखे महायुतीचे उमेदवार असून त्यांनी काही वेळापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे। एकंदरीतच आता सुजय विखे आणि लंके यांच्यातला हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दरम्यान या ठिकाणी आता विजय नेमका कोणाचा होणार हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे। तर लंके विरुद्ध विखे असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। सुजय विखे यांच्या प्रचारातही रॅली निघते आपण पाहतोय। थोड्याच वेळापूर्वी सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे आणि त्यानंतर भव्य अशा प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपचे उमेदवार हे सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि याच निमित्तानं महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातंय। सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि याच निमित्तानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी भव्य अशा प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं आहे। रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सुजय विखे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत। अहमदनगरमध्ये विखेंचं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय। सुजय विखे महायुतीचे उमेदवार आहेत आणि याच निमित्तानं प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज हा भरलेला आहे आणि आता त्यांच्या कार्यकर्त्यांसह या प्रचार रॅलीमधून ते जात आहेत। आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे। भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी अहमदनगरमध्ये या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। काही वेळापूर्वी सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर आता कार्यकर्त्यांकडून प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि यानंतर आता कार्यकर्त्यांकडून ही प्रचार रॅली सुरू करण्यात आली आहे। अधिकची माहिती आपल्याला सागर आव्हाड देत आहे। सागर, आपण पाहतोय जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाते नगरमध्ये। आता काही वेळापूर्वीच विखे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? शक्ती प्रदर्शन सुरू आहे अहमदनगर मधील माळेवाडा या ठिकाणी असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे। सोबत आपल्या सत्कार करण्यात आणि इतर आता ही रॅली जी आहे ती चौपटी कारंजा बीच त्या ठिकाणी जाणार आहे। त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभेला संबोधित करणार आहेत। त्यापूर्वी हे जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला अहमदनगरमध्ये पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार त्यामुळे सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपण पाहतोय भव्य अशा प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।